स्तोत्रसंहिता याचा 34 अध्याय 10 वचन. तरुण सिंहांनाही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव भासणार नाही. यस, आमेन आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. व माझ्या बहीण भावांना आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती हे अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की जे तरुण सिंह असतात त्यांना सुद्धा खाण्यापिण्याची वान पडते. वान म्हणजे काय? तुटवडा, कमतरता. त्याची सुद्धा त्या काळामध्ये उपासमार होते की जेव्हा त्याला अन्नाची कमी पडते तेव्हा त्या तरुण सिंहाची सुद्धा उपासमार होते. पण जो कोणी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, परमेश्वराला शरण जातो, देवाला शरण जातो, त्यांना प्रत्येक एका चांगल्या गोष्टीची कधीही उणीव भासणार नाही. यस, आमेन आमेन. पहा, परमेश्वर आपल्याला इथे काय सांगत आहे की फक्त आणि फक्त आपण परमेश्वराला शरण जाणं, परमेश्वराच्या चरणी आपण नतमस्तक होणं, हे एवढंच आपल्याकडनं परमेश्वराची इच्छा आहे. माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर आपल्याला काहीही मागत नाही. देव आपल्याकडनं काहीही मागत नाही, कारण जे काही दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त देवाने, परमेश्वरानेच आपल्याला दिलेलं आहे. तर तो आपल्याकडून काय अपेक्षा ठेवेल, नाही का? तर परमेश्वर काय म्हणत आहे की फक्त माझ्या चरणात राहा, माझ्या जवळ राहा, माझी स्तुती आराधना करा, माझी प्रार्थना करा, माझ्या वचनांचं पालन करा, एवढीच परमेश्वराला अपेक्षा आहे. आणि जेव्हा आपण असं करू तर आपल्याला परमेश्वर उत्तमात उत्तम वाटा देणार आहे. चांगल्या गोष्टीची कधीही उणीव भासणार नाही. तर मग आपण ह्या आपल्या जगिक व्यापामध्ये परमेश्वराला काय करतो? दूर करतो. आणि आपणच आपल्या अडचणीमध्ये इतके गुरफटून जातो माझ्या बहीण भावांनो की आपल्याला कालांतराने परमेश्वर देणारा देव आहे हे सुद्धा आपण काय विस्मरण होतं आपल्याला ह्या गोष्टीचं. तर आपण काय केलं पाहिजे? सर्वप्रथम आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम हे स्थान आपण परमेश्वराला दिलं पाहिजे. जिवंत असा आपला परमेश्वर आहे, त्याने मरणावरती विजय प्राप्त केली आहे. आपला तारणहार, आपला उद्धारकर्ता येशू मसीहा आहे. म्हणून आपण सदैव परमेश्वराला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला आपण काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. जेव्हा आपण आपलं अंतःकरण जर परमेश्वराकडे व्यक्त करू देऊ, तर परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवठा करणार आहे. कारण त्याला माहिती आहे माझ्या बहीण भावांनो की आपल्याला कशाची गरज आहे किंवा उद्या आपल्याला कशाची गरज पडणार आहे. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की देवा, आजचा दिवस दाखवलास, कोटी कोटी धन्यवाद. इथून पुढील तुझा वेळ, काळ, जीवन सर्व आपण परमेश्वराच्या स्वाधीन केलं पाहिजे आणि त्याच्या भयभक्तीमध्ये आपण राहणं महत्त्वाचं आहे. तर या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या देवा. होय परमेश्वरा, इथे अद्भुत असं वचन दिलंस माझ्या राजा. हो देवा, त्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या बाप्पा. या सुंदर दिवसासाठी तुला धन्यवाद देतो माझ्या राजा, कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, कित्येक जीव आहेत माझ्या देवा, की आजचा हा दिवस, हे वेळ, हे क्षण नाही पाहू शकले माझ्या राजा. पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी कृपा आमच्यावरती इतकी आहे माझ्या देवा की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवला आहेस. त्याबद्दल तुला कोटी 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 धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, तुझं वचन सांगतं माझ्या बाप्पा की तरुण सिंहांना सुद्धा अन्नाचे वान पडेल, कमतरता भासेल, पण जो कोणी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, त्याला शरण जातो, त्याला कसल्याही चांगल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. होय माझ्या देवा, तू सर्व गोष्टी पुरवठा करणार आहेस. होय माझ्या राजा, मी विश्वासाने ग्रहण करते माझ्या बाप्पा. हे वचन अधिक लोकांपर्यंत जाऊ दे माझ्या राजा. त्यांच्या जीवनात जे काही अडचणी, समस्या आहेत, ते त्याच्यात अडकून न राहता माझ्या बाप्पा ह्या वचनाद्वारे त्यांनी आनंद केला पाहिजे माझ्या परमेश्वरा. तू असं दान वरदान दे माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू आशीर्वादित कर माझ्या राजा. जसं मी ह्या वचनाद्वारे आशीर्षित झाली, तसा माझा यूट्यूबचा पूर्ण परिवार आशीर्वादित होऊ दे म्हणून मी तुझ्या चरणी प्रार्थना करते माझ्या देवा. हो बाप्पा, विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी आजारी आहेत माझ्या परमेश्वर, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर, चंगाई दे. तुझ्या वचनाचे त्यांना जाण होऊ दे माझ्या राजा. त्यांच्या कानावरती तुझं वचन पडण्यास तू सहायताने मदत कर माझ्या देवा. त्यांचे तो अंतर्मन बदल माझ्या राजा. हो परमेश्वरा, होऊ दे माझ्या राजा. मोठी साक्ष, मोठ्या गवाया तुझ्या द्वारी येण्यास तू सहायताने मदत कर माझ्या देवा. होय परमेश्वरा, तुला अशक्य असं काहीच नाही माझ्या राजा. तू सर्व शक्य करणारा महान माझा
उद्धार करता येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये तुझ्या चरणी ही प्रार्थना करते माझ्या राजा. होय देवा, आणि तू ह्या प्रार्थनेचं उत्तर येस आणि आमीनमध्ये दिलास म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या बाप्पा. तसंच मागते बाप्पा, जे कोणी व्यसनाचे अधीन झाले आहेत माझ्या राजा, मग ते व्यसन दारूचं असू दे, मोबाईलचं असू दे, किंवा इतर कोणत्याही ड्रग्स, ह्या त्या बरेच व्यसनात आज सैतानाने परमेश्वरा प्रत्येक एकाचा ताबा घेऊन त्यांना गुरफटून ठेवला आहे माझ्या राजा. मी ते सर्व व्यसनांना आज येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये तोडून टाकते माझ्या राजा. त्यांना बंधनमुक्त करते माझ्या बाप्पा. हो देवा, तुझं कार्य त्यांच्या जीवनात हो दे माझ्या राजा. त्यांना तू स्पर्श कर, तू त्यांना स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या वाईट व्यसनातून त्यांना बाहेर काढ माझ्या देवा. तुझ्या चरणी आण, तुझ्या वचनात त्यांना आण माझ्या राजा. तुझ्या राज्यात त्यांना घेऊन ये माझ्या परमेश्वरा. हो देवा, तू प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला त्या वाईट व्यसनातून काढलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. तसंच मागते बाप्पा, जे कोणी कर्जबाजारी आहेत माझ्या देवा, ज्यांचे कोणी आर्थिक अडचणीमध्ये आहेत, त्या प्रत्येक एकाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांच्या घरात जे कमतरता आहे माझ्या परमेश्वरा, ते तू भरून काढ माझ्या राजा. तुझी उपस्थिती तिथे असण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. ज्या कोणाला नोकऱ्या नाही येत माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू काम दे माझ्या राजा, नोकरी दे माझ्या राजा, आणि त्यांना तू ब्लेस कर माझ्या राजा. हो देवा, मागा म्हणजे मिळेल म्हणून तुझं वचन सांगतं बाप्पा. मी माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवारासाठी आणि इतरही लोकांसाठी मागते बाप्पा, की तू त्यांना आशीर्वादित कर, तुझ्या वचनात त्यांना वाढव माझ्या देवा. हो देवा, ही सर्वांचं जीवन इथून पुढील वेळ काळ तुझ्या हाती सोपवणे छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.